महापालिका निवडणुकीसाठी जे आहे सर्वच पक्ष जे आहेत राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. जळगाव महापालिकेसाठी भाजपने देखील जोरदार तयारी केलेली आहे. नेमकी भाजपची तयारी कशी यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आहेत. काय सांगणार दादा, महापालिकेची निवडणूक कधीही या ठिकाणी घोषणा होऊ शकते निवडणुकीची, त्या संदर्भात भाजपची नेमकी तयारी आतापर्यंत कशी झालेली आहे? अर्जांचं वाटप असेल किंवा इतर काही प्रक्रिया कशा पार पडत आहेत? या ठिकाणी आता आपण विचारलं की महापालिकेची काय, तर आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक दृष्ट्या 365 दिवस आमची तयारी चालत असते. आपण बघितलं असाल की भारतीय जनता पार्टी अल्ल्याबाई होळकर जयंती असेल, शिवजयंती असेल, तिरंगा यात्रा असेल, मुरसा मुंडांची जयंती, आम्ही कार्यक्रम असे सतत चालू असतात. या निमित्ताने आता तुम्ही सांगितलं की आचारसंहिता केव्हाही लागू शकते. तर जळगाव शहरात एकूण 75 जागा आहे, 19 प्रभाग आहे. तर आमची एकूण 75च्या 75 जागेवरची तयारी सुरू आहे. पण जी युतीचा जो विषय हा आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. वरिष्ठ नेत्यांनी ज्या जागा युतीला जातील त्या येतील, बाकीच्या आम्ही आमच्या लढू. पण जरी जिथे युतीला जागा गेल्या तरी तिथे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिथे त्यांच्या बूथवर संघटनात्मक काम करतील. आतापर्यंत दीपक दादा, इच्छुकांचे जे अर्ज आहेत स्वीकारण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्याकडे. आतापर्यंत किती इच्छुकांचे अर्ज आले आहेत निवडणुकीसाठी? आम्ही एकूण 550 म्हणजे वरतून प्रदेशाहून आम्हाला फॉर्म आलेले होते. आम्ही ते फॉर्म आमच्या मंडल अध्यक्ष, जे शहरात एकूण भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार 5 मंडल आहे आणि त्या 5ही मंडलाध्यक्षांकडे ते सुपूर्द केले होते. त्यांनी ते सगळे वाटप केले. 3 दिवसानंतर ते सगळे फॉर्म आमच्याकडे आज 460 पर्यंत फॉर्म जमा झालेले आहेत. उमेदवार जे निश्चितीचा कार्यक्रम आहे हा कधीपर्यंत सुरू होईल किंवा कधीपर्यंत पूर्ण होईल? साधारण अधिवेशन चाललं असल्यामुळे प्रदेशाचं, महाराष्ट्राचं, त्यामुळे सगळे आमचे नेते नागपूरला आहे आणि असं शक्यता आहे की रविवारी अधिवेशन संपण्याचं आहे. त्यामुळे सोमवारी आम्ही साधारण 12-1 वाजता मुलाखतींना सुरुवात करू. आमचे आदरणीय नेते गिरीश भाऊ असतील, संजू भाऊ सावकारे, त्याचप्रमाणे खासदार स्मिताताई आणि आमचे शहराचे आमदार आदरणीय राजू मामा बोळे हे सगळे त्या इंटरव्ह्यूला येत. दीपक दादा, भाजपा शिस्तप्रिय पक्ष जो आहे तो मानला जातो, समजला जातो देशामधला. तर उमेदवारी जे तुम्ही निश्चित करणार आहे, तर उमेदवारांसाठी काही अटी-शर्ती ठेवला आहे की उमेदवार कसा असावा, असं काही धोरण ठरलेलं आहे का? उमेदवारांचं आमचं असं धोरण ठरलेलं आहे की तो एक तर पार्टीचा कार्यकर्ता पाहिजे, शिस्तप्रिय पाहिजे, त्याचप्रमाणे एज्युकेटेडही पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला शिक्षणाचंही येतं, पण असं नाही की काही एखादा कार्यकर्ता असेल की जो एज्युकेशन कमी आहे पण अनुभवी असतो, त्याला महापालिकेचा अभ्यास असतो, लोकांची नाड जमलेली असते, अशा कार्यकर्त्यांना आम्ही जास्त संधी देण्याचा प्रयत्न. तर अशा पद्धतीने जे आहे भाजपची या ठिकाणी तयारी झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरून आलेले 550 अर्जांचं जे आहे वाटप या ठिकाणी मंडळाध्यक्षांना करण्यात आलेलं आहे आणि सोमवारपासून वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये या जळगावमध्ये जे आहे इच्छुक उमेदवारांच्या ज्या आहे मुलाखती या ठिकाणी सुरू होतील. तर त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढण्यासंदर्भातला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र भाजपने जे आहे सर्व महापालिकेच्या 75 जागांवर तयारी केल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असून उमेदवारांसाठी अटी-शर्ती टाकण्यात आलेल्या आहे आणि निश्चितच आता जळगाव महापालिकेसाठी भाजपा पक्ष या ठिकाणी सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.